श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आता नुकतीच दत्त जयंती झालेली आहे. तर दत्त जयंती निमित्त आपण सर्वांनी गुरुचरित्राचं घरामध्ये किंवा केंद्रात जाऊन किंवा इतर ठिकाणी असं जाऊन आपण गुरुचरित्र पारायण केलेले आहे. तर मी तुम्हाला ते जर तुम्हाला पारायण करणे शक्य झाले नसेल, तर आपण पर्याय म्हणून एक जे श्री सप्तशती गुरुचरित्र पारायण आपण कसं करता येईल याविषयी मी तुम्हाला आज संपूर्ण माहिती सांगणार आहे. तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहावा. तर तुम्हाला हा जर ह्याचं जर पारायण करायचं असेल ह्या गुरुचरित्राचं, तर कसं करायचं आहे याविषयी मी सर्व तुमच्या शंका निरसन करणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ पाहावा. आणि असेच मी नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन येत असते. तर यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करावं असं मी नम्र विनंती करत आहे. तर आपण आता हा जो श्री सप्तशती गुरुचरित्र पारायण कसे करायचे आहे ह्या पुस्तकामध्ये आपण सर्व माहिती आहे त्याप्रमाणे आपण करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. तर हा जो आहे तो श्रीमत परमहंस परिव्रजाचार्यक श्री वासुदेव देव सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र. म्हणजे जर आपण मोठे गुरुचरित्र आपल्याला वाचणं जर शक्य नसेल, तर हे संक्षिप्त स्वरूपात आहे. हे आपण गुरुचरित्र वाचू शकतो. तर हे गुरुचरित्र सेम टू सेम आहे, तसेच आहे. पण काही व्यक्तींना आपल्याला सर्व काही असं जे नियम आहेत ते नियम वगैरे पालन करणं होत नाही. तर आपण हे जे ह्या जर गुरुचरित्र आपण हे जर वाचलं, तर ह्यासाठी आपल्याला फक्त 2 तास लागतात हे पूर्ण पुस्तक वाचण्यासाठी. तर ह्याच्यामध्येही एकूण अध्याय जे आहेत ते 51 अध्याय आहेत. आणि ही आपल्याला कुठेही कोणत्याही आपल्या दुकानात मिळू शकते. आपल्याला जिथे देवांचे साहित्य मिळते त्या दुकानात आपल्याला हे जे आहे सप्तशती म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्र म्हणतात, तर ते हे आपल्याला मिळू शकते. तर हे आपल्याला कसं करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये एक म्हणजे अध्याय जे आहेत ते एकूण अध्याय 51 आहेत. हे 51 अध्याय आपण रोज वाचायचं आहेत. तर तुम्हाला शक्य नसेल तर ह्याचं पारायण पण आपण करू शकतो. तर पारायण जर करायचं असेल, एखाद्या व्यक्तीला जर पारायणाचं जर करायचं असेल, तर तुम्ही 7 दिवसाचे पारायण सुद्धा करू शकता. तर हे 7 दिवसाचे पारायण आपण कसे करायचे आहे, तर पहिल्या दिवशी आपण अध्याय 1 ते 7 असं आपण वाचायचे आहे. तर दुसऱ्या दिवशी जे आहेत ते 18 ते 17 असं अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी 18वा अध्याय ते ते 18 ते 27 अध्याय वाचायचे आहेत. नंतर मग 35 मग चौथ्या दिवशी आपल्याला 28 ते 34 अध्याय वाचायचे आहेत. आणि 5व्या दिवशी आहे ते 35 ते 36 अध्याय वाचायचे आहेत. कारण हे 35 ते 36 अध्याय का बरं आहेत? तर हे अध्याय जे आहेत ते मोठे अध्याय आहेत. त्यामुळे मग त्याचे हे होऊन जाते, वेळ लागतो. म्हणून मग आपण हे तसं वाचायचं आहे. आणि 6व्या दिवशी आहे ते 38 ते 43 अध्याय वाचायचे आहेत. आणि 7व्या दिवशी 44 ते 51 अध्याय वाचायचे आहेत. हे आपण असं संपूर्ण हे जे सप्तशती गुरुचरित्र पोथी जे आहे ते हे 7 दिवसाचे आपले पारायण पूर्ण होते. तर उद्यापन कसं करायचे असते, तर हे उद्यापन जे करतात ते उद्यापन हे साध्या पद्धतीनेच आहे. हे आपण नेहमीप्रमाणे आपण म्हणजे वाचन करायचं आहे. वाचन झाल्यानंतर आपण सायंकाळच्या टायमिंगला किंवा आपण सकाळच्या टायमिंगला आपण ज्यावेळेला वाचून घेतो, त्यावेळेला आपण ह्याच्या ज्या प्रती आहेत, ह्या प्रती ज्या आहेत, ह्या प्रती आपण म्हणजे स्त्रिया जर करत असतील, तर त्यांनी सुवासिनी सवासिनींना बोलवून त्यांना हे एक प्रत द्यायची आहे. आणि जर समजा कोण पुरुष करत असतील, तर त्यांनी पुरुषांना अशा 3 प्रती द्यायच्या आहेत. 3 पुरुषांना बोलवायचं आहे आणि 3 प्रती द्यायच्या आहेत त्यांना. एक प्रती देऊन आपण ह्याचे उद्यापन अशा साध्या पद्धतीने करायचे आहे. तर उद्यापनाला आपण त्या व्यक्तीला आपण जर समजा
त्यांना जेवणाचं जर तुमचा इच्छा असेल तर तुम्ही जेवण पण देऊ शकता त्या दिवशी. जर तुम्हाला जेवण वगैरे द्यायचं नसेल, तर तुम्ही त्यांना काहीतरी एखादा गोड पदार्थ देऊ शकता. आपण प्रसाद म्हणून तो करून आपण तो देऊ शकतो आणि हे एक-एक प्रत वाटायचे आहे. असं आपण साध्या पद्धतीने हे गुरुचरित्र जे आहे ते आपण संक्षिप्त स्वरूपातले गुरुचरित्र ह्याचे पारायण करून आपण गुरुचरित्र केल्याप्रमाणेच आपल्याला ह्याचे पुण्य मिळते. म्हणून मग आपण हा जो छोटा छोटे आहे संक्षिप्त रूप ह्याचे अध्याय एकदम छोटे-छोटे आहेत. 1-2 पानाचेच अध्याय आहेत. तर हे आपण संपूर्ण पुस्तक जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही 1-1.5 तासामध्ये ह्याला शक्यतो 2 तास लागतात. पण तुमचं जर वाचन फास्ट असेल तर हे तुम्हाला दीड ते 2 तासामध्येच होऊन जाते. संपूर्ण 1 दिवसात होऊन जाते. 1 दिवसात केले तर आपल्याला खूपच पुण्य मिळते. तर मग आपण तुम्हाला जर हे जर जमत नसेल करायचं, तर तुम्ही काय करणार? तर हे जर जमत नसेल, तर तुम्ही तुम्ही जे दुसरं आहे, दुसरं हे कथासार म्हणून आहे. हे पण आहे. हे पण एकदम छोटंसं आहे. ह्याचे तर एक-एकच अर्ध्या-अर्ध्या पानाचेच अध्याय आहेत. तुम्ही हे पण वाचू शकता. जर तुम्हाला ह्याला पर्याय म्हणून हे पण आहे. तुम्ही कोणतेही वाचू शकता आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल, की गुरुचरित्रामध्ये जी काही ताकद आहे आणि हे जे आपले पारायण सप्ताह काळ जो असतो, त्यावेळी त्यावेळेला आपल्याला दत्तात्रय प्रभूंची प्रचिती येतच असते. कोणत्या ना कोणत्या रूपातून आपल्याला प्रचिती येतेच. त्यामुळे तुम्ही तुम्ही हे जे आहे संक्षिप्त पारायण ते तुम्ही करू शकता. गुरुचरित्र आपण केले तर गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. त्यामुळे तुम्ही हे एकदा तरी वाचावेच. जे दत्तांचे भक्त आहेत ते लोकं हे आवर्जून एकदा तरी करतातच पारायण. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी आपण हे जरी केलं तरी त्याचे पुण्य ते मिळून जाते आपल्याला. म्हणून आपण असं ह्या पद्धतीने छोटंसंच आहे हे पुस्तक आणि ह्याची किंमत किती ₹40च आहे. तर तुम्ही हे करू शकता. हे खूप सुंदर आहे. ह्याचे अनुभवही खूप सुंदर आहेत आणि प्रचिती आल्याशिवाय तुम्हालाही राहणार नाही. तर तुम्ही असं साध्या पद्धतीने हे जे आहे गुरुचरित्र सप्तशती सप्त संक्षिप्त श्री संक्षिप्त गुरुचरित्र सार म्हणून आहे. हे जे आहे ते मोठे अध्याय आहेत. ते मोठे गुरुचरित्र आहे त्यावरूनच हे काढलेले आहे. तर ज्या व्यक्तींना मोठे गुरुचरित्र वाचणे होत नाही, त्यांना नियम पाळणे होत नाहीत. आता तुम्ही म्हणताल गुरुचरित्र म्हणजे किती नियम असतात? तर ह्याला जे आहेत तर ह्याला नियम एवढे नाहीयेत. कमी प्रमाणात नियम आहेत. पण तुम्ही तुम्ही काय करायचं आहे, जर तुम्ही पारायण करत असाल, तर त्यावेळेला आपण शक्य तेवढे नियम पाळणे, अन्न वगैरे हे जे आहे ते आपण पाळूनच केले, तर त्याचे तुम्हाला पुण्य मिळते. म्हणून मग आपण त्या पद्धतीने आपण तसं करून घ्यायचं आहे. तर हे जे संक्षिप्त गुरुचरित्र सार आहे, हे खूपच छान आहे. ह्याचे अनुभवही लोकांना खूप आलेले आहेत. तुम्ही हा मार्गशीर्ष महिन्यात शक्य नसेल, तर तुम्ही कधीही करू शकता. गुरुवार असावा, त्या दिवशीपासून आपण हे सुरुवात करू शकतो आणि तुम्हाला जर असंच नवनवीन व्हिडिओ हवे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून मी तुम्हाला सर्व देवी-देवतांबद्दल असे कथा वगैरे किंवा असे नियम वगैरे काही असतील तर ते मी तुम्हाला सांगत जाईल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.